काही दिवसापूर्वी तुमच्या भावाला मारहाण झाली होती. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. काय सांगा? ते साहेबांना अटकच नाही केलं. त्याला 5 लोकांना मारेले. आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ जाऊ कटाळलो मी. त्यांना काही ऍक्शनच घेतलं नाही. एक आरोपी धरलं, अटक करून टाकलं. बाकीचे आरोपी गावात येऊन राहिले मोकारसारखे. एसपी ऑफिसला अर्ज केलतं. बीडीओ साहेबाला जाऊ जाऊ रोज जातो मी पोलीस स्टेशनला. रोज आरोपी अटक करा, आरोपी अटक करा. मुंडलिक सराचं काहीतरी हात आहे त्याच्यात. मंडलिक कोण आहे? मुंडलिक जमादार आहे आमच्या बीडला. बीड जमादार आहे तो. बरं, मला एक सांगा, सविस्तर घटना कशी घडली होती, काय कारण होतं? कारण काहीच नाही. ते सरकीच्या वावरातून ते म्हणे बांधायला जा, फक्त बांधाना. ते म्हणे बांधायला जात ये, त्याच्यावर धावले. ते म्हणे तू दाखवतच मी उद्याकडे. तर दुसऱ्या रोज त्यांना हे काम केलं सकाळी 5:30 वाजता. काय नेमकी घटना कशी झाली? घटना त्यांना मारलंच नाही त्याला धरून. मग आम्हाला फोन केलं तर त्यांना मर्डर केलं. त्यांना आम्हाला त्याच्या पोराला त्यानं फोन लावले 5:30 ला. ते पोरं आम्हाला सांगितलं. मग आम्ही गेलो पळत. मग पळाले ते पोराला फोन लावले त्यानं. मग पोरग रडत आमच्या जवळ आलो. आम्ही गेलो तिथं. मग ते लोक पळाले. आम्ही पाहिलं आणि त्याला स्वतः डोळ्यानं आम्ही गेल्यावर पळाले. ते जागेवरच मारून टाकत होते. कोण कोण होतं माहिती आहे का तुम्हाला? हा, नंबर 1 राहुल छगन काकरवाळ, नंबर 2 परवीन छगन काकरवाळ, नंबर 3 विठ्ठल रामलाल शिंगळ नळणीवाडी, नंबर 4 किसन रामलाल शिंगळ नळणीवाडी, नंबर 5 हिम्मत रामलाल शिंगल नळणीवाडी. हे होते. कधीची घटना आणखी आहे 2 दादा? आरोपी होते. अनोळखी 2 आरोपी येते. काही ओळखीचे नाही आम्हाला. कधीची घटना आहे दादा? 26 तारखेची. आता काय मागणी? आज तर काही नाही. त्याच्या फाशी शिक्षा व्हायला झाली पाहिजे. आरोपी तवर लोक आरोपी अटक होत नाही तवर लोक आम्ही बॉडी नेत नाही. आम्हाला धमकी मार राहिले. ते तुला मारून तुम्हाला धमकी? हेच आरोपी मार राहिले ना. तुम काय करते म्हणे पोलीसवाले. आम्ही पैसे भरले पोलीस स्टेशनला. काहीच करत नाही म्हणे. ती मारून बी टाक त्याला. तर ते तर मेलच म्हणे. आता एक रोज तुला मारण झाली म्हणे 14 ही दिवस तक्रार कुठल्या पोलीस स्टेशनला दाखल? भोकरदन बीडीओ सरच्या आधी. ते 14 दिवस झाले. काय केलं तुम्ही? काय नाव आहे तुमचं? देवचंद मगन काकरवाळ. मग नंबर आहे ना. आया भरला समजा मोही साया सोया आहे ना. सर, आज एक तुमच्याकडे बॉडी आली होती, काय बॉडीचा विषय? सर, मारहाणी प्रकरणी ॲडमिट होते ते. नंतर मृत अवस्थेमध्ये सिव्हिल हॉस्पिटल जालना येथे आणलं त्यांना. सकाळी मग पुढच्या कार्यवाहीसाठी आपण बॉडी पाठवून दिली. कुठं कुठं मार लागलेला आहे ते माहिती आहे का? दोन्ही हाताला मार आहे. प्लास्टर लावलेलं होतं दोन्ही हाताला. बाकी बॉडीच्या इतर ठिकाणी पण जखमा होत्या. काय नाव आहे माहिती? रामचंद्र काकरवाल. हो, खाजगी रुग्णालयात होते सर. हा, नंतर आपल्याकडे आले. आपल्याकडे आल्यानंतर ते मृत अवस्थेतच आणलं होतं. तिकडेच त्यांनी डिक्लेअर केलं होतं. त्यांनी नंतर आपल्याकडे पाठवलं पुढील मेडिको लिगल कारवाईसाठी. वाजून 24 मिनिटाला आमच्या भावाचा फोन आला त्याच्या मुलाच्या नंबरवर, ओम रामचंद काकरवाल, की मला हे 5-6 जण आहे म्हणे, 7 जण ते मारायला आले काय. त्यावेळेस त्यांनी फोन केलं होतं. त्याचं डायरेक्ट आम्हाला रडाचा आवाज आला. ते म्हणे मग त्याच्यानंतर आम्ही तिथे गेलो होतो. आम्ही ते पाहिलं पुरे चारी हातपाय ते काढून टाकेल होते. डोक्यावर रॉड टाकेल होते. नंतर आम्हाला पाहून पळाले. डोक्यावर रॉड टाकेले. त्याच्यानंतर आम्हाला पाहून पळाले ते तिथून. आम्हाला जाता जाता राहुल आणि परवीन म्हणायला लागले इकडून. दोघं इकडे पळाले चोपनाकून. 5 जण तिकडे गेले नदीकडून नळणीवाडीकडे. तर त्याच्यातून 3 ओळखले आम्ही आणि 2 ना ओळखी. त्यांनी ते पुन्हा ते म्हणते त्याच्यानंतर बी समजा आम्हाला म्हणते ते की तुमची पाहून घेऊ म्हणे, तुम्ही साक्षीदार बनले म्हणे. काय झालं म्हणे, 14 दिवस झाले म्हणे मारून, तरी आम्ही गावात हिंडतो म्हणे. काय केलं म्हणे तुम्ही, 9 जागी फ्रॅक्चर करून काय करून घेतलं म्हणे. मनलिक साहेब जे आमचे बीड जमादार आहे त्यांनी मॅनेज करून गेले. ते आमच्या पाठिंबा देत नाही. आरोपीला पाठिंबा करत आहे ते मनलिक साहेब. सर, मी त्यांचा साला कुंभारीचा मेंबडी आहे म्हणून. तर आम्ही माझ्या मय्यत जे होते माझे भाऊजी रामचंद छगन काकरवाळ यांच्या मगन काकर सर. तर आम्ही पोलीस स्टेशन भोकरदनला तक्रार पण दिली आणि याविषयी आम्हाला अशी टाळाटाळ भेटली की आम्हाला लोकेशन भेटत नाही. आम्ही काय देव आहे का सगळं. आम्ही ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे तक्रार केली तर आम्हाला अशीच त्यांच्याकडून उत्तर भेटत होते. त्यांचं म्हणणं होतं, सर तुम्ही आम्हाला लोकेशन द्या, त्यावेळेस आम्ही त्यांना धरू. म्हणजे आम्हाला माहित नाही त्यांचं लोकेशन. मग पोलीस प्रशासन राहतं कायसाठी. माझं म्हणणं हेच होतं की पोलीस प्रशासन आहे कायसाठी.
आणि ज्यावेळेस त्यांच्यावर हाफ मर्डर केस दाखल करायचं असं म्हटलं मी, ते म्हणे हाफ मर्डर केस होत नाही. म्हणलं मग का जे हे असतं पेशंट असतं त्याला का मारून आणा घसडत आणा, त्यावेळेस तुम्ही एक तक्रार घेशाल का हाफ मर्डरची? त्यांनी अशी टाळाटाळी केली सर. ते म्हणे माझ्याकडे दाखल. सर आम्ही सुरुवातीला गेलो मांडलिक सरकडे, ते म्हणे माझ्याकडे हे दाखल केलं नाही, दाखल दुसऱ्याकडे केलं, मी दाखल तिसऱ्याकडे केलं. म्हणजे असं सर्व टाळाटाळी चालू आहे सर. काय मागणी आहे तुमची? माझी मागणी हेच आहे, यामध्ये जितके आरोपी आहे त्यांना शिक्षा भेटावी. फाशी शिक्षा भेटायला पाहिजे त्यांना. काय काय नाव हिशोबाने? माझं नाव प्रेमसिंग बडी आहे, कुंभारीचं आहे सर. वय तसे काय नाव आहे तुमचं? सर माझे भाऊजी होते, मी एकच साला त्यांना.